नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आणि समृद्धी महामार्ग तसेच दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाचे किंवा या पद्धतीच्या विविध अतिशय उत्तमोत्तम प्रोजेक्ट्सचे प्रणेते अनिल कुमार गायकवाड आणि त्यांचे सुपुत्र विश्वजित अनिल कुमार गायकवाड या दोघांचाही मी स्वतः आणि समस्त उदगीर या राखीव विधानसभा मतदारसंघातील मतदार आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध त्या दोघांचा व्यक्त करतो. त्या दोघांनीही विशेषतः अनिल कुमार गायकवाड यांनी थेट दानशूर कर्णाच्या भूमिकेत शिरून जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेचा त्यांना कितपत त्रास झाला आम्हाला ठाऊक नाही, पण या गायकवाड कुटुंबावर मनापासून प्रेम करणारे आपल्या या राज्यातले बहुसंख्य बौद्ध धर्मीय किंवा विविध जाती धर्माचे अनेक शासकीय प्रशासकीय अधिकारी, त्यांचा प्रचंड मित्र परिवार किंवा उदगीर विधानसभा मतदारसंघातले सारेच्या सारे मतदार, लातूर जिल्ह्यातली जनता, साऱ्यांना त्यांच्या त्या निर्णयामुळे फ्रस्ट्रेशन आलं आहे, नैराश्य आलं आहे आणि त्यातून ते त्या गायकवाड बाप लेकाचा त्या दोघांविषयी संताप आणि राग व्यक्त करत आहेत. लातूर जिल्ह्यातील उदगीर हा राखीव विधानसभा मतदारसंघ, त्याचं नेतृत्व या पंचवार्षिक योजनेत मंत्री संजय बनसोडे करत होते. पण त्यांनी जेव्हा थेट शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि ते सत्तेच्या हव्यासापोटी अजितदादा यांच्या संगे त्या महायुतीमध्ये सामील झाले, त्यानंतर या बनसोडे यांच्याविषयी अख्ख्या उदगीर विधानसभा मतदारसंघात संतापाची मोठी लाट होती. आणि त्याचवेळी नेमका एक चमत्कार या उदगीर विधानसभा मतदारसंघात घडला. विश्वजित अनिल कुमार गायकवाड नावाचा तरुण नेता त्यांना मनापासून भावला. वास्तविक विश्वजित गायकवाड यांच्याकडे कुठलंही पद नव्हतं, पण त्यांना असलेली समाजसेवेची आवड त्यांनी थेट मुंबई सोडली आणि ते उदगीरमध्ये जाऊन त्यांनी मुक्काम ठोकला आणि बघता बघता ते उदगीरकरांचे गळ्यातले ताईज बनले. थोडक्यात काय तर उद्याचा आमदार फक्त आणि फक्त विश्वजित गायकवाड म्हणूनच सारे मतदार त्यांच्याकडे बघत होते. पण विश्वजित गायकवाड यांचं दुर्दैव आणि संजय बनसोडे यांचं सुदैव आड आलं आणि ज्या भारतीय जनता पक्षातर्फे विश्वजित गायकवाड निवडणूक लढवणार होते, नेमकी तेथेच त्या राष्ट्रवादीची आणि भारतीय जनता पक्षाची युती झाली आणि तेथेच नेमकी माशी शिंकली. भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी आणि आमदारकीला विजय ही दोन्ही गणितं विश्वजित गायकवाडांसाठी पूर्णतः पॉझिटिव्ह होती. पण महायुती झाल्यामुळे ही जागा अर्थातच जेव्हा संजय बनसोडे यांच्यासाठी ठेवण्यात आली, त्यानंतर देखील विश्वजित यांनी थेट अपक्ष म्हणून विधानसभा लढवण्याचं ठरवलं. पण अत्यंत चलाख चतुर अशा संजय बनसोडे यांना या बापलेकाच्या दिलदार वृत्तीचा, दानशूर स्वभावाचा आणि अत्यंत भावनिक अशा वृत्तीचा पूर्ण अभ्यास असल्यामुळे
त्यानं एक वेगळा डाव टाकला. या संजय बनसोडे यांनी ज्या तिघांशी गायकवाड पितापुत्राचे अतिशय घरगुती जिव्हाळ्याचे व्यक्तिगत प्रेमाचे संबंध आहेत, ते तिघे अर्थातच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, त्या तिघांनाही मध्यस्थी करायला सांगितलं. जर विश्वजित गायकवाड उभे राहिले तर माझा पराभव नक्की निश्चित आहे, हेही या बनसोडे यांनी त्या तिघांना ठासून सांगितलं. आणि त्यांनी त्यानंतर अनिल गायकवाड यांची भेट घेत त्यांच्यासमोर विनंतीचं लोटांगण घातलं. त्यामुळे जेव्हा या तीनही नेत्यांनी विश्वजित यांना निवडणूक न लढविण्याची विनंती केली, सूचना दिली, तेव्हा या दोन्ही बाप लेकांनी बनसोडे यांच्या मार्गातला अडसर दूर केला. विश्वजित गायकवाड हा आमदार होण्यापूर्वीच आमदार होता. जणू काही तो आधीच निवडून आलेला होता. म्हणजे उदगीर विधानसभा मतदारसंघात त्या बनसोडेऐवजी या विश्वजितकडेच मतदार भावी किंवा विद्यमान आमदार म्हणून बघायचे, त्याच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावायचे, त्याचं मनापासून स्वागत करायचे. मित्रांनो, आणखी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की अख्ख्या लातूर जिल्ह्यात आणि राज्यातल्या समस्त बौद्ध धर्मियांमध्ये अनिल, विश्वजित आणि माजी खासदार सुनील या तिघांचाही एक वेगळा प्रभाव आहे. त्यांना मानणारा फार मोठा चाहता वर्ग आहे. विशेष म्हणजे या गायकवाड कुटुंबाचं थेट फडणवीसांवर, गडकरींवर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षावर अगदी सुरुवातीपासून मनःपूर्वक प्रेम आहे. पण होतं काय की जेव्हा केव्हा या पद्धतीची संधी, राजकीय संधी चालून येते, तेव्हा अनेकदा या गायकवाडांना डावललं जातं, बाजूला सारलं जातं. यावेळी देखील हा असाच अन्याय मिस्टर फडणवीस त्या विश्वजितवर तुम्ही केलेला आहे, त्याच्यावर हा अन्याय महायुतीनं लादला आहे. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की हे बौद्ध धर्मीय गायकवाड कुटुंबीय भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं एक मोठी ताकद आहे, तर तुम्ही थेट पोटच्या मुलाप्रमाणे त्या विश्वजित याला वेगळ्या पद्धतीचं स्थान त्या राजकारणात द्यायलाच हवं. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की त्यांचा हा त्याग त्यांनी मनाला लावून घेतलेला नाही. अगदी उद्यापासून विश्वजित किंवा सुनील गायकवाड त्या बनसोडे यांचा प्रचार करणार आहेत आणि त्यांना ते नक्की निवडून आणतील. आता एका वेगळ्या मुद्द्याकडे वळतो. उद्धव सेनेचे सुधीर तांडेल असतील किंवा ॲडव्होकेट असीम सरोदे पद्धतीचे काही विरोधक असतील. थोडक्यात काय तर ज्यांचा विशेषतः फडणवीस, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला विरोध असतो किंवा मनापासून ज्यांचा त्यांच्यावर राग आहे, त्या साऱ्यांना एक सूचना किंवा एक विनंती की आम्हा ब्राह्मणांचं किंवा राज्यातल्या तमाम हिंदूंचं, देशातल्या हिंदूंचं शिवाजी महाराजांवर अतोनात प्रेम आहे, मनापासून प्रेम आहे. आणि तुम्हाला तर ते मी नेहमी सांगतो की ब्राह्मणांच्या घरात संध्याकाळच्या कथा
फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांचे असतात. पण याच शिवाजी महाराजांचं त्या अरबी समुद्रात उभारल्या जाणारं जे भव्य दिव्य स्मारक आहे, त्याला हे जे विरोधक विरोध करतात, अडथळे आणतात, न्यायालयात नेऊन सोडतात, बंद पाडतात, ते अत्यंत खेदजनक आहे असं मला वाटतं. आणि त्यावर मी अनेकदा फडणवीस अतिशय अस्वस्थ झाल्याचं बघितलं. कारण त्यांनी जे जे फार मोठे प्रोजेक्ट्स हातात घेतले, मग तो मेट्रो प्रकल्प असेल किंवा समृद्धी महामार्ग असेल किंवा त्या पद्धतीचे कितीतरी गेल्या 10 वर्षात पूर्ण झाले किंवा पूर्णत्वाला आलेले प्रकल्प असतील, त्या साऱ्या प्रकल्पांपेक्षा त्यांचं अगदी मनापासून प्रेम त्या शिवस्मारकावर. पण जे स्वतःला मराठ्यांचे कट्टर समर्थक किंवा मराठा नेते समजतात, त्या पुरुषोत्तम खेडेकर पद्धतीचे नेतेच जर केवळ हे स्मारक फडणवीस पूर्ण करत आहेत किंवा महायुती त्यात लक्ष घालते आहे म्हणून कधी त्या शरद पवारांच्या सांगण्यावरून जर उगाच त्यात अडथळे निर्माण करत असतील, तर मला असं वाटतं की हे अजिबात घडता कामा नये. मला हे माहिती आहे की 1996 दरम्यान मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि त्यांना या पद्धतीचं भव्य दिव्य शिवस्मारक, शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्याची कल्पना सुचली. ती त्यांनी तातडीनं अंमलात आणली. त्यावर विचारविनिमय सुरू झाले, बैठका घेतल्या गेल्या आणि हे स्मारक किंवा या स्मारकाचं काम लगेच कशा पद्धतीनं सुरू होईल त्या तयारीला ते लागले. दुर्दैवानं त्यानंतर म्हणजे मनोहर जोशी आणि नारायण राणे यांच्यानंतर जे मुख्यमंत्री झाले, एकतर ते ब्राह्मणेतर होते, त्यातले काही मराठेतर होते आणि काही मराठा होते. पण त्यातल्या एकाही मुख्यमंत्र्यानं या स्मारकाच्या जडणघडणीसाठी चालना दिली नाही, पुढाकार घेतला नाही. त्यानंतर थेट 2014 देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांचे मित्र, त्यांचे पाठीराखे आणि मराठ्यांचे त्यावेळचे तडफदार नेते दिवंगत विनायक मेटे यांच्या सांगण्यावरून, सूचनेवरून फडणवीसांनी त्यांचा हा आवडता प्रकल्प पुन्हा हातात घेतला. पण पुन्हा तेच, ज्या वेळी या प्रकल्पाच्या कामांना गती येते, नेमके विरोधक त्यात अडथळा का निर्माण करतात? अर्थात हे विरोधक राज्याबाहेरचे नाहीत, देशाबाहेरचे नाहीत, ते आपल्याच या राज्यातले मराठी आहेत, हिंदू आहेत. आणि तरीही ते हे लाजिरवाणी भूमिका का घेतात कळत नाही. विशेषतः छत्रपती संभाजीराजांना यात त्यांनी लक्ष घालायला हवं. त्यांना विनंती की पुढे फडणवीस असतील किंवा सत्तेत अन्य कुठलीही आघाडी किंवा महायुती, त्यांच्याकडून या स्मारकाचं काम कसं पूर्ण होईल त्यावर छत्रपती तुम्ही आग्रह धरायला हवा, विनंती करायलाच हवी. तूर्त एवढंच. नमस्कार.